शिवजयंतीनंतर दुसऱ्याच दिवशी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांचा पुतळा हलविण्याला विरोध केला असता संजीवनी वाघ यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावात तणाव अधिक वाढला. दरम्यान या घटनेनंतर जिल्ह्यातील नेत्यांनी गावात भेट देऊन शांतता ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक वरपे यांनी. डिजिटल महाभूमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात येणारं चिखला हे गाव, या गावामध्ये शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी जे काही घडलं त्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता आणि पुढे या वादाचं पर्यावसान हाणामारीत झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याला विरोध केला असता महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे. आणि हे सगळं प्रकरण अत्यंत चिघळलेलं असताना काही नागरिक आणि प्रत्यक्षदर्शी ज्यांनी ही घटना घडल्यानंतर पहिल्यांदा जिथे पोहोचले होते, निशिकांत सर आहेत आपल्यासोबत, जाधव सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. निशिकांत राजे जाधव सर आहेत. सर, काय घडलं होतं नेमकं तुम्ही आणि काय पाहिलं? परिस्थिती काय झाली की पुतळा इथं बसवलेला आहे. काही मंडळीला, काही समाजकंठकाला हा पुतळा डोळ्यात सलू लागला. त्यांना इथं कुठला तरी दुसरा पुतळा बसवायचा असेल. हा फ्रंटवर आहे, गावातला सर्वात महत्वाचा चौक जो आहे तो हा आहे. एंट्रीज इथून करावं लागतं. इथं पुतळा ठेवल्यानंतर काय झालं की मग त्यांचं पित्त खवळलं आणि मग त्यांनी प्लॅनिंग करून काल संध्याकाळी 6-6:30 वाजता पोलिसाला याची कुणकुण लागली होती. पोलीसवाले 2-3 लोक इथं हजर होते. त्याच्यानंतर लगेच 50-25 जणांचा जमाव पहिले आला. त्याच्यात काही 25-30 महिला पण होत्या, 25-30 पुरुष. त्याच्यानंतर पुन्हा लगेच जमाव जमला आणि इथं पुतळा हटवण्याच्या तयारीत ते होते. काही लोकांचं इतकं भयानक स्टेटमेंट होतं की काही लोकांचं म्हणणं होतं की आम्ही पुतळा ट्रॅक्टरला बांधू आणि वड्यात नेऊन टाकू. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि प्रेरणा आहे. परंतु जे नालायक लोकप्रतिनिधी, त्यामध्ये लोकप्रतिनिधी जो होता या गावचा, त्या नालायकानं त्याच्यात सर्वात मोठा सहभाग जर असेल तर त्या मूर्खाचा होता. माझी इथपर्यंत मागणी, मी रात्रीच इथं सांगितलं होतं की परिस्थिती अशी की असा नालायक लोकप्रतिनिधी जर गावाला भेटला असेल तर त्या गावचं दुर्दैव आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची, त्याला कुठल्याही सरपंचाला जर पदच्युत करायचा असेल तर तो अधिकार जिल्हा परिषद शिवणला असतो. राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांना आम्ही विनंती पत्र पाठवलं दुपारी की मंत्री महोदयांना की तुम्ही ताबडतोब शिवणला आदेश देऊन सदर सरपंचाला या पदावरून बरतरफ करा. एक आणि दुसरी महत्वाची मागणी अशी आहे की तो नालायक लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्याला आजीवन त्याला निवडणूक लढवता नाही आली पाहिजे, एक महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याचा मतदानाचा अधिकार काढून. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होऊन एक दिवस उलटत नाही आणि महाराजांचा पुतळा इथून काढून टाकायचा अशी त्यांची भूमिका असं तुम्ही सांगतायत. आणि त्यानंतर महिलांना देखील मारहाण केली जाते. परंतु असं घडत असताना यामध्ये पोलीस प्रशासनाची नेमकी काय भूमिका होती? पोलीस प्रशासनाची 2-3 पोलीस लोक होते. त्याच्यानंतर संबंधित ठाणेदार साहेब सुद्धा आले होते. नाही, चालू बोला तुम्ही बोला, नंतर बोला. परिस्थिती अशी होती की पोलीस प्रशासनाने जर 2 लोक उपस्थित होते, लगेच त्यांना कळल्यानंतर बाकीची मंडळी आली. पण या मंडळीच्या बोलण्यावरून, सांगण्यावरून विशिष्ट समाजाचे 2 पोलीस होते आणि त्या पोलिसांनी यांच्याच लोकांना, जे यांच्या मदतीसाठी येणारे लोक होते, त्यांनाच त्यांनी अडवलं. वास्तविक पाहता कर्मचाऱ्यांनी त्याचं काम करायचं. कर्मचाऱ्यांना कुठली जातपात काहीच नसते. प्रशासनाने त्याची भावना आणि त्याचं कर्तव्य निगडीत असतं. तुम्ही जर प्रशासनात आले काय आणि एखाद्या विशिष्ट जातीचं तुम्ही संरक्षण करायला लागले तर जातीचं संरक्षण नाही. मी अगोदरच सांगितलं होतं की नालायक प्रत्येक समाजामध्ये किंवा अनेक समाजामध्ये गुन्हेगार असतात, पण गुन्हेगाराची जात एकच असते आणि ती म्हणजे गुन्हेगार. त्याच्यामुळे ह्या गुन्हेगाराला सर्वात कठीण मध्ये कठीण शिक्षा झाली पाहिजे. आणि आमच्या भगिनी संजीवनी वाघ यांची ती खरोखर महाराष्ट्राची वाघिणी, आडनाव पण वाघ आहे आणि खरोखर महाराष्ट्राची वाघिणी. महाराष्ट्रभर काल इतके मेसेज गेले पटापट, इतके लोक जमा झाले. शेवटी प्रशासन इथं आलं, पोलीस प्रशासन. त्यांनी रात्री आम्ही प्रक्रिया पूर्ण केली फिर्याद देण्याची. तरी सुद्धा पोलिसांनी त्वरित जरी या प्रकरणात जर लक्ष घातलं असताना, आरोपी जर 7-7:30-8 पर्यंत उचलला असता, हे बाकीचे प्रकार झाले. नक्कीच आपण पाहतोय. आणि
जो काही हल्ला झाला होता आणि जे काही पीडित महिला होता संजीवनी ताई यांच्यावर तो हल्ला होता किंवा त्यांच्यावरती मारहाण होती. संजीवनी ताईची परिस्थिती तर अशी झालेली आहे, इतकी भयानक झाली होती की तिला तिच्या अंगावर पूर्ण ड्रेस तिचा पूर्ण फाडण्यात आला आणि त्याच्यामध्ये ड्रेस फाडून तिला दोन्ही पायाला आणि दोन्ही हाताला 7-8 लोकांनी धरलं आणि या पुतळ्यापासून समोरपर्यंत फरफटत नेलं, पुन्हा एकदा फरफटत आणलं, गोल फिरवलं. म्हणजे इतकी विडंबना एखादी महिलेची होत असेल आणि ती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर. हे सर्वात मोठे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या सर्वांना आमची विनंती आहे की सर्वात अगोदर आणि सर्व तपासचक्र फिरून उर्वरित जे काही आरोपी असतील त्यांना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्यांना जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा द्यावी. आणि आपण हे पाहतो की सकाळपासूनच समाज बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी इथं जमलेले आहेत. पीडितेला किंवा इथल्या समाज बांधवांना एक धीर देण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी आलेले आहेत. आणखी एक सर आपल्यासोबत आहेत. सर, काय मागणी आता राज्य सरकारकडे? काल झालेल्या चिखला या गावातील अत्यंत निंदनीय अशी बाब अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर आली आणि ज्या राजानं आपलं आयुष्य ह्या रयतेसाठी वेचलं आणि रयतेला स्वराज्य दिलं, अशा या राजाच्या पुतळ्याची या महाराष्ट्रात जागा नसावी ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्रद्रोही जोही असेल, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजाचा अस्तित्व या चिखला या गावात किंवा महाराष्ट्र भूमीत मान्य नाही, अशा व्यक्तींना महाराष्ट्रद्रोही नव्हे तर देशद्रोही म्हणून या सरकारनं घोषित करावं आणि आमच्या ताईवर तसा या सर्व प्रकरणात जे जे आरोपी असेल त्यांना फास्ट ट्रॅक अशा लवकरात लवकर कोर्टाची नेमणूक करून त्यांना त्वरित अटक करून सर्वात कठीण अशी सजा द्यावी या ठिकाणी एवढं सांगतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या पुरोगामी महाराष्ट्रात एखाद्या भगिनीची छत्रपती शिवाजी राजाच्या पुतळ्यासमोर अशी विटंबना होत असेल तर हे दुर्दैव महाराष्ट्राचं नव्हे तर ह्या भारताचं सुद्धा दुर्दैव म्हणावे लागेल. एवढं बोलतो आणि लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मनोज जरांगे पाटील सुद्धा आहेत मराठा आंदोलक, ते आज येऊन गेलेत. काय नेमकी आता मागणी राहील सरकार? प्रमुख मागणी थोडक्यात. मनोज जरांगे पाटलांनी इथे प्रमुख मागण्या मागितल्या किंवा संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. कारण की हा मातृतीर्थ सिंदखेडराजा जिजामातेचं जन्मस्थान आहे आणि त्या जन्मस्थानाच्या ठिकाणी जर एखाद्या महिलेची किंवा कोणत्याही समाजातली असेल त्या महिलेची जर अशी विटंबना होत असेल तर ही खरोखर अन्यायग्रस्त गोष्ट आहे आणि त्यांना ते पटलं. मनोजदादांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे, 25 तारखेच्या आत जर कधी तुम्ही हा सर्व प्रकार यांच्यावर सदरी लोकांवर जर गुन्हे दाखल केले नाही, जे संबंधित गुन्हेगार असतील, तर मी समोरचं जे माझ्यावालं जी प्रक्रिया आहे ती या चिखला गावापासूनच मी सुरुवात करणार आहे आणि नंतर तुम्हाला महाराष्ट्रभर किंवा भारत कसा पेटेल हे तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. आणि मराठ्याची ताकद काय असते हे कळणार तुम्हाला केव्हा, फक्त 25 तारखेच्या नंतर शासन आपल्याला काय न्याय देत आहे त्या संदर्भात मनोज दादांनी बोललेले आहेत. नक्कीच आपण पाहतोय हा जो सगळा प्रकार जो घडला त्यानंतर जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सगळ्या समाज बांधवांच्या येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा आज दुपारी या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर लवकरात लवकर दोषींवर जर कारवाई झाली नाही तर 25 तारखेनंतर एक आक्रमक भूमिका घेऊन न्याय मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरू अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. महाभूमी डिजिटल साठी अभिषेक परपे, लोणार, बुलढाणा.